खंडणीखोरी खपवून घेणार नाही, मकोका लावेन. बीडमध्ये अजित पवारांनी टोचले राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे कान. तथ्य असेल तिथं कारवाईचाही दिला इशारा. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेचा आज पहिलाच मेळावा. वरळीतील डोम सभागृहात राज ठाकरेंची तोफ धडाडणार. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. राज्यातील वक्फ मंडळाच्या मालमत्तांचं होणार सर्वेक्षण. वक्फच्या मालमत्ता आणि जमिनींचं जिओ मॅपिंग होणार. अल्पसंख्याक विभागाचा निर्णय. व्हिल अँड मॅरी सिंड्रोमचा राज्यात दुसरा बळी. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये महिलेचा मृत्यू. पुण्यातील रुग्णसंख्या 127 वर. पुण्यातील जीबीएस बाधित भागात खासदार सुप्रिया सुळेंची पाहणी. नांदेडमधील विहिरीला दिली भेट. महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा. जीबीएसच्या त्रासापेक्षा मेलेलं बरं. जीबीएस रुग्णाचा टाहो पुढारी न्यूजवर. 4.5 लाखांचा खर्च पण अजूनही बेडवर. पुढारीचा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. ठाण्यातील केस गळतीच्या रुग्णांना बुलढाण्यातील केस गळतीच्या रुग्णांना आता दृष्टीदोष. नजर कमजोर होत असल्याचा दावा. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्यातील 13 गावांमध्ये आतापर्यंत 222 रुग्ण. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात. भाजपच्या उमेदवारांसाठी दिल्लीत आज 3 सभा आणि प्रचार रॅली. तर खासदार बासुरी स्वराज यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक. रत्नागिरीत एकाच शाखेतून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचं काम सुरू. आमच्यात कोणताच वाद नाही. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्पष्टीकरण.